खंडाळ्याजवळील आडोशी येथे गॅस वाहतूक करणारा टँकर हटवल्यानंतर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक 32 तासानंतर सुरळीत. मात्र महामार्गावर काही ठिकाणी अद्याप कोंडी कायम. द्रुतगती मार्गासह जुन्या मुंबई पुणे महामार्गावर देखील काही ठिकाणी वाहतूक खोळंबली. तसेच मावळमधील उर्से भागात वाहनांच्या रांगा तर प्रवासी वाहतूक पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट. सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपी अरुण कुमार देवनाथ सिंग याला जामीन मंजूर. आपल्या अल्पवयीन मुलाला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी सरकारी रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलल्याचे आरोप. कर्वे रस्त्यावरील जलसा हॉटेल समोर झालेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. मुलाच्या दुचाकीवर मागे बसून जाताना दुचाकी स्वाराने दिली धडक. रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या अंगावरून गेले मालवाहू वाहनाचे चाक. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर टँकर उलटला. वायू गळतीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णतः बंद. तब्बल 32 तास महामार्ग ठप्प. त्यामुळे प्रवाशांकडून आकारण्यात आलेला टोल सरकारने परत करावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी. उत्तमनगर परिसरात वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल. महिलेला अटक. 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाची कारवाई. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचा ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2025-26 अहवाल समोर. देशात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहराने पटकावला पहिला मान.